रोहित पवार यांनी अखेर त्यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेलं आहे। गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर रोहित पवार यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। जाचक-अटी शिथिल करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। 22 तारखेला सरकारच्या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करू, तोडगा काढू असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं। दरम्यान यानंतर रोहित पवार यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलं। पावसाळी अधिवेशनाआधी ही बैठक होणार आहे। दरम्यान बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा रोहित पवार यांनी दिलेला आहे। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातल्या ज्या जाचक अटी आहेत त्या अटी रद्द कराव्यात यासाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं होतं। कालचा त्यांचा तिसरा दिवस होता। त्यानंतर गिरीश महाजन हे तिथे आले आणि सरकारच्या वतीनं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। अतिशय आमची भावना अतिशय सहिष्णुतेची आहे, सकारात्मक आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते निश्चित आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आपण आमच्या विनंतीला मान या ठिकाणी दिला, आपण उपोषण सोडलं त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो। माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील। मी माझा हात आपल्या हातात देतो आणि फक्त विनंती एवढीच करतो, तुम्ही बिझी असाल, माझी आई, माझे वडील आणि तिथं आम्ही जेव्हा श्री नामदेव पायरीपाशी जाऊ तेव्हा देवाच्या समोर आधी नैवेद्य चढवतो आणि मग नंतर मी तिथं पेढा नाही तर काहीतरी खाऊन मी आणि आम्ही सगळेजण माझं उपोषण मागे घेतो। विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं। आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो।